हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आता तुम्ही म्हणाल काय ग लई चमकते. मंडळी, चमकायचं मागचं कारण शॉर्ट ब्लॉग मध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर दाखवू शकत नाही. पण आज मी तुम्हाला इमोशनल भाग नाही म्हणता येणार, पण अजून एक गोष्ट महत्त्वाची दाखवायची होती. ती म्हणजे मी रोज तुम्हाला चहाच दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल बाई जेवतीस का नाही कधी, तर आज मी तुम्हाला माझं जेवण दाखवणार आहे. जास्त काही मी स्वयंपाक वगैरे करताना तुम्हाला इथे कधी दिसलेली नाहीये. तर आजचं जेवण दाखवल्यानंतर कदाचित तुम्हाला इमोशनल झाल्यासारखं होईल, पण इमोशनल काही होऊ नका. आणि मला रिअल फॅक्ट सांगायचं आहे ह्या गोष्टीबाबत, की जे जे विद्यार्थी किंवा जे जे घरापासून लांब राहतात ना, त्यांच्या घरच्यांना अथवा रिलेटिव्ज असतील, शेजारचे पाजारचे जेवढे कोणी असतील, त्यांना असं वाटत असेल ना की घरी येऊन जातात, तिकडे मजा मस्ती करतात, पैसे उडवतात आई वडिलांचे, असं काही वाटत असेल ना, तर त्यांच्यासाठी हे उत्तर असेल मे बी, की त्यांची लाईफ इकडे कशी चालू असते ना हे तुम्हाला अजिबात माहीत नसतं, किंवा तुम्हाला समजूही शकत नाही की ते इकडे कसे दिवस काढतात. हां, स्पेसिफिक मी सगळेच विद्यार्थी असे असतात असं म्हणणार नाही, कारण काही विद्यार्थी असतीलही की जे, किंवा काही मुलं असे असतीलही की जे आई वडिलांकडून पैसे घेतात, बरेचसे पैसे उडवून टाकतात, खाण्यापिण्यात मजा मस्ती करण्यात घालवत असतील. पण बऱ्यापैकी जे मिडल क्लास फॅमिलीतून अथवा गरीब फॅमिलीतून येत असतील, ते असलं काही करत नाहीत. त्यांना बऱ्यापैकी पैशाची जाणीव असते, आपल्या आईवडिलांची कष्टाची जाणीव असते. तुम्हाला आतापर्यंत मी कधी या किचन मध्ये स्वयंपाक करताना दिसली नाहीये ना? केला तर केला, कधी खिचडी केली असेल, कधी मॅगी बनवली असेल. याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही मला फक्त चहा करताना बघितलंय. बऱ्यापैकी मी तुम्हाला चहा करताना जास्त दिसलेली आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जेवते का नाही. हो, माझ्यासारखे अजून विद्यार्थी जे पण अजून घरापासून लांब आलेत ना स्वतःच्या करिअरसाठी, त्यांची पण हीच लाईफ आहे. ते जेवलेत का नाही त्यांना कोणीही विचारत नाही. हा, म्हणजे घरचे सोडले तर कुणीही विचारत नाही हो. म्हणजे आता असं आहे की तुम्हाला सांगायला मी का लाजू, किंवा तुम्ही तर माझी फॅमिली आहात ना, तर म्हणून मी तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांना असं वाटतं की घरापासून लांब आलेत ना, घरापासून लांब आलेत म्हटल्यावर मजा मस्ती, आईवडिलांच्या पैशावर ॲश करून घेऊयात, यापेक्षा काय जास्त करत असतील. पण नाही, यापेक्षा जास्त काय करत असतील. घरून पैसे येत आहेत, निवांत पैसे उडवायचे, जेवायला घालायचे, मस्त हॉटेलचं जेवण करायचंय, मस्त निवांत लाईफ जगायची. हे फक्त विचारांमध्ये असतं. रिअल लाईफमध्ये असं काही होत नाही बरं का. त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अथवा घरापासून लांब आलेल्या पोरांच्या डोक्यावर इतकं टेन्शनचं ओझं असतं ना, ते ओझं काय असतं माहितीये? त्यांना वाटत असेल, ह्यांना वाटत असेल, हे वाटत असेल, ते वाटत असेल, या विचारांनीच बिचारे दमून जातात. आणि रोजच्या जेवणामध्ये त्यांचा काय भाग असतो हे तुम्हाला खरोखर तर जाणीव होणार नाही, किंवा खरोखर तर ती गोष्ट जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला खरी पटणारही नाही. आता मी सांगायचं झालं तर मी बऱ्याचशे इथे विद्यार्थ्यांना बघितलंय, किंवा बऱ्याचशा मुलांना मुलींना बघितलंय, ते कशी लाईफ काढतात. आणि त्यांच्या जेवणाचा भाग जर सांगायचं झालं, आज तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची लाईफ अथवा त्या मुलांची मुलींची लाईफ कळणार आहे, जे घरापासून करिअर बनवण्यासाठी आपल्या आईवडिलांपासून लांब आलेले आहेत. कदाचित मी हे दाखवलंही नसतं व्हिडिओमध्ये की मी काय जेवण बनवलंय, काय खाते, किंवा अजून विद्यार्थी काय खातात, किंवा अजून मुलं मुली काय खातात. पण आज मला दाखवावंसं वाटतंय. कदाचित हे व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर मी माझी परिस्थिती कधी विसरणार नाही. मला माहित आहे भविष्य खूप चांगलं असणार आहे, पण आपली जी आत्ताची सध्याची स्थिती आहे ना, ती मी भविष्यात विसरू नये म्हणून मला हे व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचंय. रोज नाही, पण कधी कधीच अशी परिस्थिती असते की जेवणाचे वांदे बऱ्याच विद्यार्थ्यांचे होऊन जातात. बऱ्याच मुलांना जेवणाचे प्रॉब्लेम्स असतात, पण ते चेहऱ्यावर कधीही दाखवणार नाहीत. असे बरेच जण आहेत जे एक टायमाचं जेवण करतात बरं का, एक टायमाचं जेवण करून त्यांचा दिवस कसा तसा घालवतात, आणि त्यातल्या त्यात त्यांच्या संध्याकाळच्या जेवणाचेही वांदे असतात. पण आज मी तुम्हाला ही रियालिटी दाखवणार आहे. हो, ही आहे ती रियालिटी. तुम्हाला असं वाटत असेल ना आता मी पोळ्यांचे पोहे करायच्या तयारीत असेल. नाही मंडळी, अजिबात नाही. दुपारीच पोळ्या घेऊन येतात सगळेजण, त्यानंतर रात्री जी काही घरून चटणी मसाला आणलेला असेल ना, त्यावर मस्त तेल मीठ घालून ती चटणी करून खातात. त्यांच्यातली अजून एक छान कला सांगू का तुम्हाला? तुम्ही जर त्यांना कधी विचारलं ना तुम्ही जेवण केलं का, हो आता जस्ट जेवून आलो, खूप छान जेवण होतं, त्या हॉटेलमधलं जेवण ना एकच नंबर. पण खरं सांगायचं म्हटलं तर कधी कधी ते जेवलेलेही नसतात, पण कला तर एवढी भारी आहे की चेहऱ्यावरून समजूही देत नाहीत की ते उपाशी आहेत.
कधी त्यांच्या जेवणाचा असा चटणी पोळी भाग असतो तर कधी मॅगी भाग असतो. गॅस वगैरे सगळं असेल तेव्हा बनवायचा कंटाळा येतो, कारण एकट्या जीवासाठी स्वयंपाक करायचा म्हटलं तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. म्हणून असाच जेवणाचा भाग असतो. हे बघा, माझी चटणी पोळी तर रेडी झालेली आहे, पण तिखट जास्त लागायला लागलं. सवय नाही ना अशी चटणी पोळी खायचा. घरच्यांचा फोन आला की घरच्यांना सांगायचं हो जेवण मस्त होतं, छान जेवण केलं. पण आता हा व्हिडिओ जर मम्मीने बघितला तर मम्मीच्या लक्षात जर आलं ना तर मला तर फटके बसल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायचे पैसे लागत नाहीत ना हो.